जोरात आवाज आला पाहिजे. ज्या लोकांचं या 22 तारखेला राम मंदिराचं लोकार्पण होत असताना पोटात दुखतंय, त्या विरोधी मानसिकतेसाठी पूर्ण ठाण्यामध्ये, ठाणे शहरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये हा जयघोष झाला पाहिजे. बोलो जय श्रीराम. त्या कोपऱ्यातनं जय श्रीराम, या कोपऱ्यातनं जय श्रीराम. भारत माता की वंदे. मी या महायुतीच्या मेळाव्याला सर्वप्रथम तर महायुतीचे सर्व घटक पक्ष यांचे मनापासनं, सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे आभार व्यक्त करतो की अतिशय कमी वेळामध्ये आपल्याकडे निरोप गेल्यानंतरही फार मोठ्या संख्येने या इकडे आपले कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि आपण सगळेजण या इकडे महायुतीच्या खऱ्या अर्थाने आपली शक्ती दाखवण्यासाठी जमलो आहे. या ठाणे जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघ येतात आणि या 3 लोकसभा मतदारसंघाचे सर्व कार्यकर्ते या इकडे एक दिलाने, एक ताकदीने उभे आहेत. याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मोदीजींना आपल्याला 400 खासदार घेऊन निवडून द्यायचं आहे, त्याच्यामध्ये ठाण्याचे 3 खासदार हे आपण निवडून देऊ, हे स्पष्टपणे चित्र याच्यामधनं स्पष्ट होत आहे. अबकी बार और फिर एक बार. धन्यवाद. आणि ह्याच्यामध्येच खऱ्या अर्थाने महायुतीची आपली ताकद आणि संदेश हा स्पष्ट होत आहे.